ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी कॅश बॉम्ब फोडलाय। पैशांनी भरलेल्या बॅगेचा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत, पैशांच्या गड्ड्यांसह काय करतायत असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तर या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाहीये, पण बाकी सगळं ओके आहे असं दानवेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी दिसतायत। पैशांनी भरलेली बॅग आपल्याला पहिल्या विंडोमध्ये दिसते आणि दुसऱ्या विंडोमध्ये आपण पाहतो एक व्यक्ती बॅगेतून पैसे काढतोय। लाल टी शर्ट घातलेला हा व्यक्ती आहे, मात्र तो कोणी अजून समोर आलेला नाही। मात्र अक्षरशः पाण्यासारखा पैसा इथे आपल्याला टेबलवर ठेवलेला दिसतोय। तिसऱ्या व्हिज्युअल्समध्ये आपण पाहतोय की व्हिडिओ कॉलवरती आमदार महेंद्र दळवी हे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि दानवेंनी हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी कॅश बॉम्ब फोडलाय। पैशांनी भरलेल्या बॅगेचा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केलाय। मी तर म्हणेल समोर जो कोण व्यक्ती आहे तो पण कोण आहे तपासला पाहिजे। एवढ्या नोटाचे बंडल म्हणजे रास आहे, जशी धान्याची रास असते ना शेतामध्ये, तशी नोटांची रास तिथं लागलेली आहे। इथं सामान्य माणसाकडे एक 50,000 रुपये सुद्धा बँकेत भरले तर त्याला नोटीस येते 5 मिनिटात। 5 मिनिटात म्हणजे फार वेळ त्याला लागत नाही। बँकेत तुम्ही पैसे भरा 50,000 फक्त, तरी बँक नोटीस पाठवते। एवढा पैसा कुठून आला इन्कम टॅक्सवाले बघतात आणि मग एवढ्या नोटांचा ढीग, रास ज्याला म्हणता येईल, आणि हा नोटांची रास संदर्भात हे महोदय कोणाशी बोलतायत आणि ती सगळी रास जमा करणारी व्यक्ती कोण आणि ती कुठली तेही समोर येईल। पण आत्ताच्या घडीला मी एवढंच समोर आणलेलं आहे की अशा पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीसाठी या सरकारकडे पैसा नाही, कॉन्ट्रॅक्टर्सचे बिल द्यायला या सरकारकडे पैसा नाही, आणि एवढ्या नोटांच्या ढीगच्या ढीग यांच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडे आहेत। मी हे जनतेच्या समोर आणलेले आहे। दरम्यान अंबादास दानवे यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओ प्रकरणी आमदार महेंद्र दळवी यांनी काय स्पष्टीकरण दिलंय ते देखील ऐकूया। बघा, असं आहे की अंबादास दानवेंनी नीटची माहिती घेऊन या संदर्भातलं फोटो व्हायरल केलं असं चाललं असतं। मला असं वाटतं रायगडच्या राजकारणामध्ये जे काय घडलं बिघडलं या निवडणुकीमध्ये आता झालेल्या आणि जे काय आरोप प्रतिआरोप झाले त्या माध्यमातून रायगडच्याच एका बड्या नेत्यांनी अंबादास दानवेंना दिलेली सुपारी असावी मला वाटतं। कारण अंबादास दानवेंना रायगडच्या राजकारणात काही माहीत नसतं असं मला व्यक्तिगत निश्चित मला माहिती आहे, आणि तो स्वभाव आहे त्यांचा। आणि अंबादास दानवेंचं काय कॅरेक्टर ठीक नाही आहे, ते ब्लॅकमेलर आहेत, आणि अशा पद्धतीने व्हिडिओ कट करून आमची बदनामी करणं, आमच्या पक्षाची बदनामी करणं हे आता आपण सगळ्यांनी बघितलं आहे। मी नागपूरमध्ये गेल्यावरती या संदर्भात विधिमंडळामध्ये मी माझं नक्की मत मांडणार आहे, आणि त्यानंतर मीडियासमोर मी खरी वस्तुस्थिती जी आहे ती त्यांना सांगणार आहे की याचा मागता कर्ता कविता धनी कोण आहे। जर यातली सत्यता असेल, त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं, तर मी आमदारकीचा राजीनामा विधिमंडळाच्या पाटलावर द्यायला तयार आहे। मी त्यांना प्रति चॅलेंज करतो की यातली अंशतः जरी सत्यता निघाली तरी मी आमदारकीचा राजीनामा नागपूरमध्येच देऊन घरी येईन। अन्यथा अंबादास दानवेंनी राजकारण संन्यास घ्यावा आणि त्यांनी राजकारणात बाहेर पडावं। एक तर आज उबाटा गटामध्ये त्यांना कोण विचारत नाही आहे, आज त्यांच्याकडे कुठलं तसं पद पण नाही आहे, आणि म्हणून नेहमीचा त्यांचा स्थायी स्वभाव आहे। विरोधी पक्ष नेते असताना वरच्या सहभागात त्यांनी बघितलं कुठलाही प्रश्न त्यांना नीटसा मांडता आला नाही आहे। कोणाला तरी सुपारी घेऊन पटलावरती प्रश्न मांडणं आणि मग त्यांना ब्लॅकमेल करणं हा त्यांचा धंदा आहे। आता सत्ताधारी पक्षातलेच एक आमदार त्या ठिकाणी व्हिडिओ गेममध्ये पैशाचे बॅगाच्या बॅगा आणि नोटाच्या नोटा तिथे ठेवून ते खेळताना दिसत आहेत। याचा अर्थ की महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा पैसा किती आलाय सत्ताधारी पक्षांच्याकडे की 1000-2000 रुपयाच्या नोटा बंद करण्याचं नाटक केलं जाईल, आणि प्रत्यक्षपणे या देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हा पैसा हा बाहेर येईल, आणि तो आता यायला लागलेला आहे। असं आहे, मागच्या वेळेस एका मंत्र्याचा, समाज कल्याण मंत्र्यांचा फोटो आपण सगळ्यांनी पाहिला, आणि त्यामध्ये त्यांच्या घरामध्येच त्या बॅगा भरलेल्या त्यांनी दाखवल्या गेल्या। आता ह्यामध्ये काय नवल आहे की हे सगळे आमदार हा धंदा करून बसले आहेत तिजोरी साफ करण्याचा, आणि याचं कनेक्शन खरं आहे की खोक्याशी संबंध आहेच। त्यामुळं खोके कुठेही तुम्हाला दिसतील महाराष्ट्रात, आणि राज्यच खोक्यांचं आलेलं आहे। खोक्या आणि बोक्यांचं राज्य महाराष्ट्रात असल्यामुळे नोटाच्या बंडला ज्या काही आमच्या अंबादासजींनी दाखवल्या आहेत ते सत्य आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे,
प्रामाणिकपणा सिद्ध केला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. त्याला व्हिडिओमध्ये त्याची सत्यता तपासली जाणार आणि व्हिडिओ ट्विट करणारे ठाकरे सेनेवाले त्याला जरा सांगा त्याच्या मालकाचं कर्जतच्या फार्म हाऊसवर किती कॅश ठेवली आहे, जरा जाऊन विचार, जरा बघ ना. कॅशच्या बाबतीचा आरोप हे ठाकरे सेनेचे आमदार किंवा कार्यकर्ते करतात ना, हे सर्वात मोठं जगातलं आश्चर्य आहे. कधीतरी कर्जतच्या फार्म हाऊसवर तुम्ही सगळेजण पहिले चाला आणि जमिनीमध्ये किती कॅश खोदून ठेवली आहे हे जरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेला विचारा ना, जरा विचारा. आणि त्यांनी तर कॅश, या सगळ्या कॅश वीसच्या बाबतीमध्ये त्यांनी तर बोलूच नाही. नाहीतर एकदा सर्च ऑपरेशन कधीतरी कर्जतच्या फार्म हाऊसचं घ्यायला लागेल, मग पळापळ होईल कशी. बॉम्ब हो सगळा फुसकाबार आहे. अंबादास दानवेंना विधिमंडळाच्या कामकाजामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सवय होती विरोधी पक्षनेता म्हणून कामकाज करायची, आणि आता ते संभाजीनगरला बसलेले आहेत, काही कामकाज नाही आहे, आमदार पण नाही आहे, विरोधी पक्षनेता तर लांबची गोष्ट आहे. त्यामुळे काहीतरी ह्या असे ट्विट वगैरे करून खलबळी उडवून द्यायची आणि मीडियाला काहीतरी आपण मोठं काहीतरी देतोय असं दाखवण्यात त्यांचा प्रयत्न आहे. कसला कॅश बॉम्ब, कोणीतरी लाल टी शर्टवाला कोणीतरी नोटा मोजतोय असं दाखवलेलं आहे. कदाचित त्यांचाच कोणीतरी पदाधिकारी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांच्या चौकशीनंतर ते निष्पन्न होईल. मी प्रामुख्यानं सर्व विरोधी पक्षाच्या सदस्यांना सुद्धा सांगू इच्छितो की आता फक्त 6 दिवस उरलेले आहे. 6 दिवसामध्ये तुम्ही सगळ्यांनी कामकाजामध्ये सहभागी व्हा, भाग घ्या आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यावर भर द्या. असे काहीतरी तो व्हिडिओ एक अर्थी जे सरकार आहे त्याचं प्रतीक आहे. जिथे सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसे नाही आहेत तिथे हे आमदार, यांचे सत्ताधारी आमदार पैशांच्या बॅगा घेऊन फिरतात. पण याआधी देखील असेच व्हिडिओ कोकणामध्ये बघितलेले होते. आता हेच आहे ना, म्हणजे तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये ज्या बॅगा घेऊन फिरतायत आणि हे जे आनंदाचं शिधाचं वाटप चाललंय ते नेमकं कोणाचं आहे? दुसरा आणखी एक महत्वाचा आहे